नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत रावेत जलशुद्धीकरण केंद्रापाशी. म्हणजे पाणी खराब करायचं आणि मग त्याच्यानंतर ते शुद्ध करायचं असा जो प्रकल्प असतो त्याला जलशुद्धीकरण म्हणतात. आता जे पाणी पिंपरी चिंचवड शहराला प्यायचं असते ते पाणी तुम्ही बघितलं, अगदी कॅमेऱ्यात तुम्हाला झूम करून दाखवतो बरं का, की या पाण्यामध्ये किती कचरा, किती घाण, किती प्रकारचे, म्हणजे वरचं जर चित्र दाखवलं तर तुम्हाला भयानकच वाटेल. ते त्याच्यात मैला, काळं पाणी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अनेक प्रकारची रासायनिक प्रक्रिया केलेला विषय. ती समोर एक बिल्डिंग दिसते बघा तुम्हाला, त्या बिल्डिंगवाल्यांनी बिल्डिंग बांधली, सगळा राडा कुठं टाकलाय बघा नदी पात्रामध्ये. सगळं झूम करून दाखवता येईल बघा. ही अशी बांधकाम करण्याची पद्धत. तुम्ही हे सगळं पाणी बघा, कुठेही तुम्हाला निळं पाणी दिसणार नाही, हे सगळं काळं पाणी आहे. नशीब थोडीशी जलपर्णी काढलेली नाही तर सगळं हिरवगार असतंय. आणि लक्षात घ्या, जर पाणी अशुद्ध असेल त्याच अशुद्ध पाण्यातच जलपर्णी येते. हे जलपर्णीचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही पाणी शुद्ध केलेलं आहे किंवा ह्या नदीतलं पाणी शुद्ध आहे असा दावा कोणी जरी केला तरी निसर्गामध्ये अशी काहीतरी व्यवस्था आहे जे खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं पाडू शकते. हे बघा, हे जलपर्णी जिथे उगवतात, जिथे जलपर्णी आहे तिथं अशुद्ध पाणी आहे आणि अशुद्ध पाणी जिथं आहे तिथं अशा प्रकारचे जलपर्णी आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला जे पाणी प्यावं लागतं ते कुठल्या नदीतून, कुठल्या बंधाऱ्यातून, कोणत्या परिस्थितीतून उचललं जातं ते तुम्हाला इथं झूम करून आणखी मी दाखवायचा प्रयत्न करेल. हे बघा, हे पाणी आहे. आपण त्याचा तळ बघायचा प्रयत्न करू. 100 झूम कर डायरेक्ट. इथं सावलीतून घे, तुम्हाला निळं पाणी कुठेही दिसणार नाही, फक्त हे काळंच पाणी आहे. आणि ही नागरिकांना एक काळ्या पाण्याची शिक्षा असल्यासारखंच आहे. मला सांगा ना, जलशुद्धीकरण प्रकल्पाची गरज काय? जर नदीमध्ये एक ग्राम सुद्धा किंवा एक थेंब सुद्धा खराब पाणी येऊच दिलं नाही तर हे सगळं पाणी खराब करा, त्यात मल मूत्र केमिकलचं पाणी, मग ते शुद्ध करायचा खर्च, मग त्याच्यानंतर किती प्रमाणात त्यातलं पोटॅशियम निघलं, मॅग्नेशियम निघलं, केमिकल कंपाऊंड निघले, याचं काहीही मोजमाप आपल्याला दाखवलं जातं का? फक्त जर पिण्याचं पाणी पांढरं दिसलं, स्फटिक दिसलं तर ते शुद्ध आहे असा आपला शुद्ध गैरसमज आहे. लक्षात घ्या, त्या पाण्यातले जे कंटेंट आहेत आपल्या शरीराला हानिकारक ते बाहेर गेले की नाही हे बघावं लागतं. आणि म्हणून नदी, मी अनेक देश फिरलेलो आहे, अमेरिकेपासून रशियापर्यंत, सिंगापूरपासून दुबई, कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारे नदीमध्ये खराब पाणी सोडलं जात नाही. या शहरातील बहुतेक सोसायट्या आणि सगळे उद्योग, म्हणजे 90% उद्योगांमध्ये STP प्लॅनची व्यवस्था नाही. जे काय आहे ते सगळं नदीत सोडायचं. आणि नंतर लक्षात घ्या, निसर्ग काय कोणाला सोडत नसतो. हेच खराब पाणी माणसालाच प्यायला लागतं. निसर्गावर केलेली कुरघोडी माणसाच्याच उरावर अशा प्रकारे बसत असते. प्या असलं खराब पाणी आणि घ्या आरोग्य खराब करून. माझ्या मते नदीत एकही थेंब पावसाशिवाय दुसरं पाणी येता कामा नये, हा एकमेव त्याला पर्याय आहे. धन्यवाद.